खरात प्रकरणातील एक महत्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे वन ऑफ दी संचालक शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ही अत्यंत धक्कादायक आहे. मला ही गोष्ट खरं तर अविश्वसनीय वाटते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही शक्यता आणि ही भीती वर्तवली होती की खरातच्या जीवाला धोका असू शकतो, ती आजची जी घटना घडली त्याने या शक्यतेला अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित केलं जातं. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. अशोक खरात यांचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा मृत्यू. कार थेट कंटेनरच्या खाली घुसली. शेळके यांचे कुटुंब गंभीर जखमी. हे तर होणारच होतं. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या विधानाने राजकीय खळबळ. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. समृद्धी महामार्गावरून एक अत्यंत भीषण अपघाताची बातमी समोर येते. अशोक खरात यांचे अत्यंत जवळचे सहकारी जितेंद्र शेळके यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात असताना धोत्रे या गावाजवळ त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातात जितेंद्र शेळके यांनी आपला जीव गमावला तर त्यांच्या पत्नी आणि मुलाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. या भीषण अपघातानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेवर बोलताना अत्यंत खळबळजनक विधान केलं आहे. हे तर होणारच होतं असं म्हणत त्यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधलेला आहे. सुषमा अंधारे यांनी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर आणि तेथील अपुऱ्या सुविधांवर बोट ठेवलं आहे. महामार्गाचे उद्घाटन घाईघाईत करण्यात आले, पण प्रवाशांच्या सुरक्षेचं काय? उभ्या वाहनांमुळे होणारे अपघात रोखण्यात प्रशासन अपयशी ठरताना दिसत आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूला त्यांनी एक प्रकारे प्रशासकीय हलगर्जीपणा जबाबदार धरला आहे. जितेंद्र शेळके हे अशोक खरात यांचे उजवे हात मानले जात होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने खरात गटाला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना दुसरीकडे सुषमा अंधारे यांच्या हे तर होणारच होतं या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सत्ताधारी पक्ष आणि टीकेला काय उत्तर देतो याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. समृद्धी महामार्गावर दररोज कोणाचा ना कोणाचा बळी जातो. आज शेळके कुटुंब उद्ध्वस्त झालंय. सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेले प्रश्न विचार करायला लावणारे आहेत. या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशहा शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर.